तुमचं नाव सांगा आता. समाधान दत्तराव गावंडे. समाधान दत्तराव गावंडे उटी. उटी. बरं, आता तुम्हाला मी 60 किलो बियाणं दिलं होतं. हो तर हे तुम्ही या क्षेत्रामध्ये पूर्ण पेरलं. हो तर आता ते 60 किलो म्हणजे 3 एकरचं होतं. हो. पण तुम्ही ते किती एकरमध्ये पेरलं? ते 2.5 करून केलं. 2.5 एकरमध्ये. म्हणजे या 2.5 ह्या कोणत्यापासून आहे का? या कोणत्यापासून? हो हे कोणता ते कोणता? आणि ते मळणी यंत्र चालू आहे ते तुमचंच? ते आमचे ते किती एकर क्षेत्र आहे पलीकडचं? 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर. आणि हे 2.5 एकर येथून. 2.5 एकर क्षेत्र आहे. बरं, तर आता हे बोरवेल तुमचा. बरं. तर हे आता 2.5 एकरामध्ये तुम्ही म्हणजे किती अंतरावर पेरणी केली होती? फुटावर आहे. 1.5 फुटानं. आणि किती बियाणं टाकलं होतं? 60 किलो. 60 किलो. बरं, तर अंतर किती होतं 2 ओळीतलं? 1.5 फूट. 1.5 फूट होतं का? 1.5 फूट आहे. असं का? तर 1.5 फूट अंतर म्हणजे या 2 ओळीतलं. आणि मला एक सांगा, खत कोणतं दिलं होतं तुम्ही याला? 10 सव्वीस दिलं तर किती बॅग? एक बॅग एकराला. एकराला 1 बॅग म्हणजे 3 बॅग. 3 बॅग. 3 एकरला. हो 3. आणि तणनाशक कोणतं फवारलं होतं? कर्नाटक परसूट आपले परसूट शक्यत शक्यत का? शक्यत बरं, ते फवारलं. आणि त्याच्यानंतर कीटकनाशकाच्या फवारण्या किती केल्या त्या? 5 केलत्या. 5 केल्या होत्या. तर कीटकनाशकाच्या त्यात कोणत्या केल्या त्या? म्हणजे तुम्हाला तर मी बुरशीनाशक टॉनिक टाकायचं काम नाही असं सांगितलं होतं. तर तुम्ही कोणतं काय टाकलं मग? फवारणी म्हणजे तुम्ही सुरुवात पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, पहिल्या फवारणीला काय टाकलं तर ते मला सांगा. पहिली फवारणी म्हणजे तुम्ही कोणतं कीटकनाशक टाकलं? तर पहिली कोणती म्हणली फवारणी? याच पाहिजे बोलून कास. आणि दुसरी? दुसरी विनक्टू मारलं होतं. असं का? हां. आणि नंतर? नंतर 2 कोराजन. नंतर कोराजन. बरं, तर आता तुम्ही यंत्रानं समजा काढलं हे सुती पोत्यामध्ये, तर हे किती कट्टे आहे तुमच्यावाली? 76 कट्टे आहेत. हे 76. आणि हे पडलेले पडलेले म्हणजे एकूण 83 दिसायले मला. कट्टे. तर आता हे 83 कट्ट्यामध्ये 50 किलो आहे की 60 किलो असेल? 60 किलोचा कट्टा आहे. 60 किलोचा. हो. 2.5 एकरामध्ये. पण आपण 50 किलो धरू समजा, कारण सध्या मावचर आहे असेल याच्यामध्ये. तर 50 किलो समजा 83. तर सरासरी आता 83 जर म्हणलं 50 किलोची, तर 80 समजा तर म्हणलं तर 40 क्विंटल. 40 क्विंटल माल तुम्हाला म्हणजे 2.5 एकरामध्ये. 2.5 एकरात झाला. 2.5 एकरामध्ये. तर 60 किलो बियाणं पेरलं होतं. या तूर वगैरे घेतली नाही? काहीच नाही. कारण हरभरा टाकायचा का? हां, हरभरा टाकायचा. बरं. तर मग आता हे समजा तुम्हाला 16 2 32 आणि 8 40 म्हणजे तुम्हाला 16चा ॲव्हरेज झाला. 16 आवरी झाला. तर एकरी 16 क्विंटल म्हणल्यावर तुम्ही आता हे बलदेव 47 सुपर व्हरायटी आहे. सिलेक्शन बलदेव 47 सुपर. हो. तर एकरी 20 किलो टाकावं लागते. तुम्ही थोडी जास्त टाकले, जास्त टाकलं थोडं. पण तरी तुम्हाला ॲव्हरेज चांगली आली. Average चांगलं आता यावर्षी पाण्यानं सगळ्या जमिनी चिबडल्या, सोयाबीन पाण्यानं गेले, खरडून गेल्या काही. लोकांना 3-4 क्विंटलचे उतारे आले. 9305ला याला त्याला 3-4 क्विंटलचे आले, 5-6चे आले. पण तुम्हाला 6-8 बारे आवडले. हां, तर तुम्हाला हे एकदम चांगल्या प्रकारे समजा 16चा ॲव्हरेज आला. हो. पण भाव तुम्हाला कमी वाटायला कमी असं. भाव वाटायला. काय भाव आहे तुमच्या इथं आता? 4 न मागायले तर. 4 मागायले. मग आता तुम्ही विकणार का ठेवणार? ठेवणार. बरं, आता हे बियाणं आता आम्ही ज्यावेळेस नेतो त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे वापस द्या, हो देतो ना. कारण हे आपला डेमो प्लॉट होता. हो ना. तर तुम्हाला ज्यावेळेस विकायचं हो. त्यावेळेस आपण भाव ठरवून टाकू. हो. तर आता आम्ही जर नेलं तरी चालते का तुम्हाला? हो, चालते ना. कारण आम्हाला जर न्यायचं असेल तर मग आम्ही थोडंसं उन्हामध्ये वाळू घालतो. हो, देतो. वाळू घालतो आणि घेऊन जातो. आणि नंतर तुम्हाला जे भाव जे आहे त्याच्यापेक्षा 100 रुपये जास्त देऊ आपण. तर हे तुम्हाला डेमो प्लॉट दिले ते आपण. तर आता तुम्हाला या वाणापासून तुम्ही आता म्हणजे समाधानी आहात का? समाधानी आहे. म्हणजे आता ही व्हरायटी जी आहे ही आहे सिलेक्शन बलदेव 47 सुपर. हो. सुपर सुपर. पांढऱ्या फुलाची. पांढऱ्या फुलाची. आणि कालावधी जे आहे 90, 95, 100 दिवसाचा आहे. 100 दिवसाची. पण यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं काय झालं की याचा कालावधी वाढला 10 दिवसानं. वाढला. आणि तुम्ही कापताना याला शेंगा वाळल्या होत्या, हो, काड वाळलं नव्हतं. काड वाळलं नव्हतं, आणि पानं सुद्धा कुठं हिरवी होती. हिरवी होती. मग किती दिवस वाळू घातले कापून? 3 दिवस वाळू घातलं होतं. 3 दिवस कापून 3 दिवस. 3 दिवस वाळू घातलं. म्हणजे नंतर मग ते नंतर निघालं. मग निघाले. तोपर्यंत म्हणजे ते बरं याच्यात काड्या वगैरे काय आल्या काही? फ्रेश माल आला एकदम. एकदम चांगला माल आला का? फ्रेश माल आला. हो, माल तर फ्रेश वाटायला. फ्रेश आला. हो. आणि दाळंबी आली म्हणजे चांगला वाळला आहे बहुतेक. मग आता वाळू घालायचं काम आहे की नाही याला? कोणालाच काम नाही आला. म्हणजे तुम्ही गंजी ठेवली होती का वाळू घालाय? ठेवली होती. असं का? हो. म्हणजे आता हे फ्रेश माल तुमचा एकदम जबरदस्त फ्रेश वाटायला. फ्रेश आहे. हो, माल जबरदस्त आहे. तर हे कट्टे किती म्हणले तुम्ही? ही पट्टी आता 76. 76. आणि हे 4. 78 कट्टा. हां, 76 आणि 4 80. आणि ते मात्र्याचे 3 83. म्हणजे समजा 83 कट्टा. तर याच्यापासून तुम्ही आता या व्हरायटीपासून समाधानी आहात. समाधानी. आता पुढच्या वर्षी जर तुम्हाला घ्यायचं असेल समजा सोयाबीन, हो. तर तुम्ही कोणतं सोयाबीन घेता? हेच घेता बलदेव 47? ही शिराडी चांगली आहे. चांगली आहे. चांगली आहे. बरं, आता आपला एक हार्बर आहे हो. NVRD 9048. हो.
ते तुम्ही आता याच्यात पेरू शकता का? हो पेरू शकतो. पण ते 2.5 फुटावर पेरा लागते. पेरू शकतो ना. म्हणजे 2 ओळीतलं अंतर आता तुम्ही कसं 1.5 फुटच घेतलं, 1.5 फुट घेतलं. पेरलं होतं. हो. तर आता ते 20 किलो हरभरा पेरायचा पण 2.5 फुटाने पेरायचा. पेरायला. तर तुम्ही ते पेरू शकता का? पेरू शकतो. तर म्हणजे तुम्ही आता आवरेज म्हणजे चांगलं आहे. चांगला आहे. तर चालते, काय हरकत नाही. आता तुमचा तो प्लॉट सुद्धा बलदेव 47 आहे का? हो बरं, मग आता त्याच्यामध्ये तुम्ही 3 एकरमध्ये 3 बॅग पेरल्या, 3 बॅग पेरला. तर त्याला पण हेच नियोजन. हो, हेच नियोजन. मग ते आता काढणं चालू आहे समजा. सगळं काम करतो. तर ते आता काही किती वाजेपर्यंत होईल का उद्या होईल? नाही उद्या होऊन जाते प्लॉट. उद्या होईल. उद्या लागेल. आणि त्याच्या पलीकडचा पण, म्हणजे तुमचे अलग अलग प्लॉट आहेत अलग अलग क्षेत्र. असं का? हां. आता तुम्ही आता मागच्या वर्षीपासून आपलंच बियाणं घ्यायली, तुमचंच झालं. तर आता पुढे सुद्धा आपलंच वापरचाल जोपर्यंत ॲव्हरेज येतील तोपर्यंत. आणि आता तुमचे फवारणीचे समजा पैसे, टॉनिक नाही, बुरशीनाशक नाही, 19 नाही, कमी बजेट मध्ये मायक्रो इंटरेस्ट नाही, हां, त्याच्यामुळे 5-6 हजार रुपये फवारणीचे वाचायले असतील. म्हणजे आता समजा एक पंप तुमचा 250-300चा व्हायचा हो. फवारणीचा, हो. तर हे 50-60 रुपयात व्हायला, म्हणजे 1 एकर फवारणी 50-60 रुपयात व्हायली. 20 रुपये पंप पडायला. 20 रुपये. कारण बुरशीनाशक 10 रुपयाचं, M45, क्लोरोपायरिफॉस 10 रुपये, पाणी आणि टॉनिकची गरज नाही. गरज नाही. तर आता तुमचं बचत झाली समजा, म्हणजे 5-6 हजार रुपये वाचायली. वाचायली. म्हणजे तुम्ही आता ही व्हरायटी आपल्या हरभऱ्याची पण घेणार, यासाठी आम्ही समाधान आहोत. समाधानी आहे, आणि तुमचं नाव पण समाधान. समाधान. हां, वा, जमलं. ठीक आहे. तर आता तुम्ही हे डेमो प्लॉटचं बियाणं आम्ही घेऊन जाऊ समजा. आहे. ठीक आहे, धन्यवाद.